जबरदस्त यावेळेला षटकार सुद्धा येतोय वैभव सानीच्या बॅटमधून. तर नवज्योतजी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतायत. आणि अजय बच्चा यांना मात्र 4 विकेट्स घेतल्याबद्दल मॅन ऑफ द मॅच कॉंग्रॅच्युलेशन आणि नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. जाऊया उत्कर्ष पाटील यांच्याकडे, पुन्हा एकदा आवाज ऐकूया उत्कर्ष पाटील यांचा. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवर षटकार इथे मात्र सुरुवात केलंय फलंदाजानं. अतिशय छान रीतीने आपण पाहतोय वैभवच्या बॅटमधून आलेला हा षटकार. तदनंतर मात्र कलात्मक लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू मात्र येऊन विसावतोय. खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग. निरंजन घरत असेल पालघरचा चांगला गोलंदाज आय नो, परंतु फलंदाज सांगतोय की मी देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. एक अतिशय चांगल्या रीतीने मात्र बॅटिंग करत असताना फलंदाज वैभवला आपण पाहतोय. अतिशय सुपर टायमिंग मात्र त्याने साध्य केलं आणि यावेळेस रचनात्मक फटका ज्याने मात्र निवड केली आणि 2 चेंडू आणि 10 धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा मॅच आहे. 15 मिनिटांच्या अवधींमध्ये पहिले 3 षटका हाताळले नाहीत तर मात्र एक खेळाडू 4थ्या षटकात तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तर टाईम आपण नक्कीच केला होता. 3:56 पहिला चेंडू मार्गस्थ झाला. आता आपण पाहतोय नक्कीच तिथे टाईम काउंट होईल. यावेळेस हा चेंडू मात्र अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 हात समांतर केले आहेत, म्हणजेच वाईट +1 असं मात्र आपल्याला ह्या 2 धावा पाहायला मिळत आहेत. अर्थात धावसंख्या 2ने जर आकार घेतला तर धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच डबल डिजिटमध्ये बॅक साईड. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिग्गज खेळाडू प्रेमित राऊत, भरपूर अनुभव स्टंप्सच्या मागून ज्यांनी मात्र कित्येक मॅचेस फिरवल्यात असा मात्र प्रेमित अर्थातच पिंट्या अक्करपट्टीचा मात्र ब्रँड खेळाडू. यावेळेस खोदून काढलेला चेंडू आपण पाहू शकाल. मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न फेकी अगदी योग्य, परंतु धावसंख्या मात्र इथे 2 काही रोखू शकत नाही. वसई संघाची सुरुवात अतिशय छान राहिलंय. निरंजन घरत सारख्या गोलंदाजावर मात्र धावांचा तुटवडा पाडलाय, म्हणजेच एक चांगले स्टार्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं मात्र संध्याकाळचं सत्राला मात्र इथे सुरुवात होते म्हणायला हरकत नाही. 4 वाजत आलेले आहेत, 4 वाजलेले आहेत. आपण पाहू शकाल हा चेंडू देखील वाईड असेल. निरंजन घरत आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. सकाळच्या सत्रात अगदी चांगली गोलंदाजी हाताळली, परंतु आता वेळ बदलली, खेळ बदलला. दुपारच्या सत्रामध्ये निरंजन कुठेतरी भरकटलाय म्हणायला हरकत नाही आणि धावसंख्या मात्र वाईडमध्ये पुन्हा एकदा 1+1 होते. 16 धावा. 3 चेंडू आणि 16 धावा. धावांचा आलेख उंचावलाय, चेंडू मात्र जागेतच आहेत. 3 चेंडू तिथेच थांबलेत, परंतु धावा मात्र वाढत चालल्यात. निरंजनला कम बॅक करावं लागेल, बाउन्स बॅक करावं लागेल. यावेळेस निरंजन तयार. यावेळेस समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक खाली आहे आणि तिथे मात्र गुड जज आणि चांगला झेल हेमकांत भोईर अर्थातच चबादी यांच्या माध्यमातून खूप सुंदर झेल टिपलाय. फलंदाज इथे मात्र बाद. पहिले 3 चेंडू थोडेफार तुम्हाला इथे तिथे पाहायला मिळाले, परंतु यावेळेस फलंदाजाला भाग पाडलं की इथे मात्र तुला मोठा फटका मारावा लागेल आणि तिथे मात्र अतिशय चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं. चांगला फटका होता, परंतु सीमारेषा क्लिअर करता आलं नाही. फलंदाज आपण पाहतोय एक चांगली सुरुवात करून वैभव मात्र आता तंबूच्या आचरेला परतलाय. जास्त वेळ न घेता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे मित्रांनो, कारण 15 मिनिटाच्या आत तुमची 3 षटकं झालीच पाहिजेत. जर 16व्या मिनिटास जर झाला तर मात्र 4थ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनिल हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले दिग्गज क्रिकेटपटू आहेत आणि मगाशी उल्लेख देखील केला प्रमोद सरांनी की शिक्षक देखील आहेत. अर्नाळ्याचे मात्र ब्रँड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशानं शिक्षक देखील आहेत. मध्यंतकाळ त्यांनी अंपायर देखील आपण पाहायला मिळाले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आज पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेटकडे वळालेत. त्यांनी नक्कीच सांगितलं त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या घरच्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला की तू चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि तदनंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवता आणि आज पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच मिळवला. शॉर्ट पॉईंटला इथे मात्र चेंडूला स्टीअर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना धावसंख्या 1 मिळते. धावसंख्या 1ने आकार घेत 17 धावा. 17 ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. निरंजन खरत गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला यक्ष 11 सफाळे. नवीन कोरा फरीचा चेंडू हाताळण्यासाठी देखील शैली लागते आणि ती शैली मात्र निरंजनकडे निश्चित स्वरूपात आहे, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय बोलबाला राहिलाय फलंदाजांचा. गोलंदाज तयार निरंजन घरत. यावेळेस पुन्हा एकदा निरंजनने ट्रॅप रचला होता. हेमकांत भोईर चपाती चांगला कॅच जज करतोय. गुड कॅच अँड फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद झालाय. बॅक टू द डगआउट. गॉन.
तर आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ब्रँड ऑफ कोपरी अर्थातच हरेश पाटील. सत्यनारायण हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कोपरी संघ म्हटलं की हे नाव सातत्याने पुढे येतं. कोपरी गाव म्हटलं की सत्यनारायण कोपरी हे मात्र संघ तुम्हाला सातत्याने पुढे बघायला मिळतो. याच संघाचे आपण पाहतोय जुने जाणते खेळाडू अर्थातच हरेश्वर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4:56 पहिला चेंडू मार्गस्थ झाला होता. मित्रांनो वेळ बघा, 4:04 झालेली आहेत. तुम्हाला 3 षटका हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. तदनंतर जर आपण पाहतोय 16 मिनिटं लागला तर चौथ्या षटकात तुम्हाला एक खेळाडू एक्स्ट्रा 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. तर वेळ कमी खर्च करा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अर्थातच पंढरी पॅडी हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दातिवरेचा मात्र एक दिग्गज गोलंदाज, वेग त्यांच्याकडे भन्नाट आहे, तेवढीच चांगला टप्पा देखील आहे. अर्थातच पॅडी पंढरी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटल्याप्रमाणे वेग ज्यांच्याकडे अतिशय भन्नाट आहे परंतु चांगली लाईन देखील आहे. बाईचे संकेत येत आहेत. धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. धावसंख्या 1 ने भर 18 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणारा संघ वसई 11 या संघाच्या माध्यमातून. माफ करा, 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आपण पाहू शकाल आणि 2 गडी असे बाद झालेत. आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ. पंढरी पॅडी दातिवरेचा मात्र एक लेजेंडरी खेळाडू ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आज वयवर्ष 40+ असतील तरी देखील एका युवा गोलंदाजाला लाजवतील आपण पाहतोय. तर माफ करा, धावा ह्या 18 वरती स्थिर असणार. 18 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. ओके, तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा स्टिअर केलं आहे आणि तिथे मात्र शॉर्ट पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध अगदी खेळून काढलं होतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 परिपूर्ण होते. आपण पाहतोय वंदेश हा मात्र खेळाडू तिथे मात्र तैनात होता जो मात्र षटकारांचं कॅल्क्युलेशन करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सकाळच्या सत्रात देखील ज्याने अगदी योग्यरित्या सुपर टायमिंग करून मात्र नक्कीच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड केले. ऑन साईडचे मात्र ते फटके होते. वंदेश जो मात्र जास्त धावण्याकडे लक्ष देत नाही, तो फक्त षटकारांमध्ये कन्वर्ट करत असतो. परंतु आज आपण पाहतोय जर ठाकूरपाडा हे जर म्हटलं की सातत्याने वंदेश यांचं नाव घेतलं जातं. एक ब्रँड खेळाडू आहे. आपण पाहू शकाल जी NCC नंडोरे इथे मात्र जी स्पर्धा होते ST कास्टची तिथे देखील वंदेशचा बोलबाला सातत्याने राहिलेला असतो आणि आज मात्र या बाप्पा मोरया चषकामध्ये देखील त्यांनी सकाळच्या सत्रात थैमान टाकलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा पंढरी पॅडी चांगली गोलंदाजी करत असताना निरंजनला मात्र थोडंसं महागडं साबित ठरत असताना त्याला बघवलं नाही. तदनंतर त्याने मात्र इथे खऱ्या अर्थानं कमबॅक केला आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत हाताळतोय. धावसंख्या जर आपण पाहिल्या तर शेखरजी आम्हाला सांगता देत असताना 21 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी समोरच्या दिशेने खेळला आहे. इथे देखील 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने भर 22 धावा धावफलकाती लागल्या जात आहेत. 22 धावा, 4 चेंडू आणि 22 धावा. येणारे मात्र आणखीन 2 चेंडू असतील. पॅडी पंढरी दातिवरेचा मात्र दिग्गज गोलंदाज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 40+ क्रिकेट आजच्या दिवसात. ओपन हाफ 40+. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. अक्रॉस दी लाईन गेल्या परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. पंढरीचं मात्र तोंड भरून कौतुक असेल ज्यांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. सकाळी जिथे सोडलं होतं तिथून आता पुन्हा एकदा पकडलं आहे. अर्थातच पॅडी पंढरी यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंढरी आणि फलंदाजी मार्कवर हरेश. 2 चेंडू आणि 1 धावेवरती खेळतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिल, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ब्रँड ऑफ अर्नाळा हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस नो दोघांमधलं मात्र समन्वय संपतंय परंतु अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी नक्कीच नकार दिला की ही धाव रिस्की होऊ शकते. परंतु इथे सेफ झोनमध्ये 2 फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलाय जिथे मात्र 11ची सरासरी मेंटेन ठेवत हे 2 फलंदाज आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे 3 षटका हाताळण्यासाठी. आपण पाहतोय 3:56 पहिला चेंडू हाताळला होता. आता जर आपण पाहिलं तर 12 मिनिटं झालेली आहेत म्हणजेच 3 मिनिटांचा आणखीन अवधी आहे हे षटक फेकण्यासाठी. अन्यथा अदरवाईज जे काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत तुम्हाला फॉलो करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संजय स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू माकुणसारचं मैदान मी जवळून यांना पाहिलं होतं.
खूप सुंदर रीतीची मात्र फलंदाजी त्यांनी केली होती, गोलंदाजी देखील केली होती. 40+ क्रिकेटमध्ये सिरीजचे मानकरी ठरले होते. यावेळेस आपण पाहतोय संजय यांना मात्र पहिल्या चेंडूवर उत्तर दिलंय की इथे मात्र चालणार नाही. हा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. स्लॉटमधल्या चेंडूला नक्कीच पार्किंग प्लॉटमध्ये पार्क केलाय. अतिशय चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. अक्रॉस द बॅट खऱ्या अर्थानं चेंडूच्या अगदी कालोकाल गेला आणि तदनंतर मात्र बॉलला उचललं आणि मात्र चेंडू आपण पाहतोय षटकारासाठी पाठवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कर्णधार संजय आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर दी स्टम्प्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिल यांचा, परंतु इथे प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र नक्कीच बॅटची एज घेऊन थोडंसं दुखापतग्रस्त होत आहेत की काय अनिल. मी व्हॉलेंटियर्सला विनंती करीन की आतमध्ये पाणी पोचवायचं आहे. जर गरज असेल तर त्यांना पाणी आतमध्ये पोचवणं गरजेची भूमिका असेल. बॉल हिट होतोय.
चला वेळ जास्त जातोय. सफाळे संघ वेळ कमी खर्च करा. यानंतर 2 मॅच महत्वाचे आहेत. आता जर आपण टाइम पाहिलं तर 4:15 झालेले आहेत. त्यासाठी मी विनंती करते तुम्हाला थोडंसं वेळ कमी खर्च करा, कारण आणखीन 2 मॅच 4-4 षटकांच्या म्हणजेच एक मोठा शेड्यूल आहे यानंतर देखील. आणि 4:15 झालेले आहेत. 6 वाजता पूर्णपणे अंधार होत असतं. त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय कुठल्या तरी एका संघाला मग बेनिफिट्स मिळतात आणि मग एक संघ कुठेतरी फॉल्टी होतो आणि कुठेतरी मग त्याला कुठेतरी काय हे होतं आहे की अंधार नव्हता, उजेड नव्हता, ह्या गोष्टी मात्र मग येतात. मग आयोजकांवर त्या गोष्टी लादल्या जातात. त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय, आयोजकांचा पूर्ण प्रयत्न की तुम्हाला उजेडातच आम्हाला ही मॅच खेळवायची आहे, परंतु तुम्ही देखील सहकार्याची गरज असेल. अनिल टू अनिल असा मॅच. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर पुन्हा एकदा खेळला आहे. कार्पेटला रोल करणारा फटका ऑन साईडला होता. तिथे मात्र आपण पाहतो स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरसावतोय. धावसंख्या 1 इथे देखील मिळणार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1ने पुढे सरसावत असताना 36 ऑन दी बोर्ड आणि येणारे 5 चेंडू. पुढचा मॅच एका बाजूला असेल तो म्हणजेच VBP पनवेल आणि जगडे पाटील दादर. मी कर्णधारांना विनंती करतोय की टॉससाठी रेडी राहायचं आहे. कमी वेळ खर्च करत आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँडने जंटल पुश केलाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 37 ऑन दी स्कोर कार्ड. 37 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती. कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक. अमोलच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र आपण पाहू शकाल बाप्पा मोरया ग्रुप यांच्या माध्यमातून हे 2रं वर्ष या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन नियोजन घेऊन येत आहेत. एक चांगला होणार खेळाडू आपण पाहतोय अमोल, याला मात्र नक्कीच उजाळा देते ही स्पर्धा. प्रत्येक वर्षी आपण पाहतोय जे बाप्पा मोरया ग्रुपचे सगळे खेळाडू आहेत 5 दिवस तर खऱ्या अर्थाने इथे वेळ देतात, परंतु या स्पर्धेची तयारी करण्यासाठी 1 महिना पहिलेपासून कामं ड्युटी ॲडजस्ट करून सगळं काही करत असतात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे मोठं आयोजन उगाच नाही, फक्त दिसतं तर त्या दिसण्यातून त्याच्यामागची मेहनत त्याच्यामागचे कष्ट देखील तेवढेच अफाट आहेत. अर्थातच बाप्पा मोरया ग्रुप यांच्यासाठी ॲट सॉप असतील. अतिशय सुंदर आणि दिमागदार असं आयोजन. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे, जिथे आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या 38 फलकावरती लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 2 या षटकातले. षटक क्रमांक खेळ आहे तो म्हणजे 4था. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. मी विनंती करीन पनवेल आणि जगडे पाटील दादर या 2 कर्णधारांना की या टॉससाठी जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा वेग जास्त आहे या गोलंदाजाकडे. अनिल आपल्याला पाहायला मिळतात. सुपर लाईन ऑर लेंथ मेंटेन, त्याच बरोबर चांगला वेग. हरेश्वरजी केणी आपल्याला पाहायला मिळत आहेत लॉंग लेग रिझनमध्ये. एक क्रिकेट ज्यांनी मात्र नक्कीच रावळे या गावातून एक चांगलं क्रिकेट दाखवलं आणि आता त्यांचाच मुलगा निहिल किनी उत्कृष्ट गोलंदाज, जी मात्र दत्तगुरू चषकची स्पर्धा झाली त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान त्याने देखील मिळवला. या स्पर्धेकडे मात्र आपण पाहतोय वळत असताना आदरणीय सन्मान्य कल्पेशजी म्हात्रे सर, माकुंड सर हे मात्र इथे आलेले आहेत. अर्थातच डॉक्टर सर मात्र आहेत. त्यांचं मात्र इथे मुख्य व्यासपीठावर स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन वैभव घरत यांना की कल्पेशजी म्हात्रे सर अर्थातच डॉक्टर, कारण माकुंड सरच्या मैदानात कुठलीही स्पर्धा असो, मग ती सीझनची असो या टेनिस क्रिकेटची असो, फर्स्ट एड किट आणि स्वतः देखील तिथे पूर्ण दिवसभर देत असतात. कारण क्रिकेट म्हटलं की थोडंसं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जी काही दुखापत होते त्यासाठी मात्र स्वतः तत्पर असतात. असे मात्र आपण पाहतोय कल्पेश म्हात्रे सर अर्थातच डॉक्टर सर इथे येतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया आपण टॉसकडे, जिथे मात्र 2 संघ असतील. एका बाजूला VBP पनवेल तर एका बाजूला जगडे पाटील दादर या टॉससाठी. सर एकच मिनिट. सर भाडोली प्रीमियर लीग या ना सर, भाडोली प्रीमियर लीग आणि हे काय करतात माहिती. हॅलो, चला पनवेल आणि दादर. मी विनंती करीन कल्पेशजी म्हात्रे सरांना, डॉक्टर साहेबांना की या तुमच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा, सेकंड राऊंडचा दुसरा मॅचचा टॉस करणार आहोत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा राहिली. 40+ खेळाडू मुंबई, पनवेल, दादर, डोंबिवली सगळ्या
कर्णधारांनी प्रतिक्रिया मांडली की ही स्पर्धा अतिशय सुंदर आहे. आमच्याकडे मात्र या प्रकारची मैदानं नसतात. व्ही फॅक्टर डी फॅक्टरमध्ये आम्हाला खेळावं लागतं. परंतु ओपन क्रिकेट सर्कलचं आपण क्रिकेट पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन आहे. डॉक्टर कल्पेश सर आहेत, यांच्या समवेत आपण टॉस करतोय. या एका बाजूला आहे जगडे पाटील दादर, तर एका बाजूला अमोल आणि ओमकार बॉईज. अमोल 11 आणि ओमकार बॉईज. मी विनंती करीन म्हात्रे सरांना की प्लीज मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. एकंदरीत नाणेफेक जिंकल्या, तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करणार. तर क्षेत्ररक्षण घेत असताना आता 4 षटकांचा मॅच आहे. जलद गतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? कमीत कमी 45. यस, ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला तर जाऊया मॅचकडे, जिथे मात्र चेजिंगसाठी आता संघ उतरणार. जसं मात्र मॅच चालू होईल तसं मात्र कॉमेंट्री स्टुडिओमधून आपण ऐकणार आहोत पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, अर्थातच प्रमोद शेडगे सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. बाप्पा मोरिया चषक 2023च्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. घड्याळ 4:19 झालेत आणि 2 पंच आमचे मंद मंद पावलांनी ऑफिशियल अजित म्हात्रे सर अँड आशुतोष व्यवहारे सर. चला 2 बॅटर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. वेलकम श्रीकांतजी भोईर, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. गणेशजी कारभारी साहेब त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. गणेशजी काकड या मॅचचा आनंद घेत असताना टी टाइम यावेळेला आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे बट्टूभाई यांना सुद्धा आपण पाहू शकाल. नेहमीच VIP ट्रीटमेंट देण्यामध्ये त्यांचा सहभाग, सुरुची बीच असो, चिमाजी अप्पा मैदान असो, तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला 2 फलंदाज. बॅटर यक्ष 11 सफाळे. आज प्रकाश पाटील प्लेयर स्टँडमधून चर्चा करत असताना पाहायला मिळतात. टिवरीचा ब्रँड आहे आणि अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांनी मात्र हाताळले. प्रताप भोईर असेल, प्रकाश पाटील असेल, ही एवन जोडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघातून भरपूर वेळा खेळलेत आणि आज प्लेयर स्टँडमध्ये विचारपूस करत असताना मोरेश्वर जे कोळेवाडा संघाचे मात्र खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आयवन म्हटलं आणि मोरेश्वर म्हटलं तर एवन जोडी आणि प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील म्हटलं तर एवन जोडी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 फलंदाज मनोहर नमसर आणि एका साईडला प्रेमित राऊत. 2 फलंदाज 2 बॅटर, भरपूर वर्ष अनुभवाचा खजिना यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो. प्रेमित राऊतचा विचार केला तर बोईसर अक्करपट्टी या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहत आहेत. भरपूर वर्ष मात्र टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि मनोहर नमसर गेल्या मॅचचे हिरो यावेळेला ठरले गेले. तर विजयासाठी शेखर किनी आणि जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 39 धावांचं एक माफक लक्ष्य म्हणता येणार नाही. फायटिंग टोटल असेल का, येणारी वेळ दर्शवेल. पहिलं षटक मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जातं, धर्मेश की अफजल या ठिकाणी आपण पाहत आहेत. ती विचारपूस केली जाते, या ठिकाणी चर्चा केली जाते. चला चर्चेला वेळ नाहीये. प्लीज मी विनंती करेन वसई 11 संघाला 4:21 झालेत. इथून अजून 2 सामने खेळवायचे आहेत. हळूहळू मात्र सूर्यनारायण देव आपल्या घरी परतेल आणि आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागेल याची मात्र जरूर आपण विचार विनिमय करूनच मात्र त्या ठिकाणी वेळ दौडू नका प्लीज. नितीन जंगम, सादिक अन्सारी, संदीप खरवतने काही जबरदस्त गोलच्या फलंदाजाला मात्र जखडवून ठेवलं होतं. त्या 6 धावा जेव्हा आल्या ना त्यावेळेला पुन्हा एकदा मला ती पोलीस स्टेशन नालासोपारा शिरपारक मैदानच्या अगदी बाजूला 6 बॉल 6 धावा याच संदीप खरवतने करून दिल्या नव्हत्या. एक मोठी स्पर्धा होती. उमराळाचा संघ प्रतिस्पर्धी संघ होता आणि तो संदीप खरवत शॉर्ट फाईन लेगला आपण पाहत आहेत. नितीन जंगम जेव्हा मात्र श्रेयस कदम आणि चिन्मय कदम हे 2 जेव्हा नावं येतात ना त्या पाठीमागे नितीन जंगम यांचा सुद्धा खूप पाठिंबा राहिला आहे. या 2 खेळाडूला बँड्राचा वंडर बॉय श्रेयस कदम म्हणून ओळखला जातो आणि नेहमी सुप्रीमो चषकाला आपण पाहिलं तर नितीन जंगम एक टायटल घेऊन येतात. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. एक अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल या स्पर्धेचं आयोजन. पहिले षटक धर्मेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. आज प्रशांत दुमाडा यांना सुद्धा आपण पाहत आहे मिड विकेटला. एक जव्हारचा ब्रँड आणि नेहमीच चांगलं क्रिकेट खेळण्यामध्ये तत्पर असणारं व्यक्तिमत्व. सामन्याला सुरुवात हरीश पाटीलला आपण पाहतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा. पहिलाच बॉल जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं आणि पहिल्याच बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना 39 धावांचं लक्ष्य यक्ष 11 सफाळी संघासमोर ठेवलं गेलंय. एक सफाळीचं क्रिकेट तर वसईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आज मिळून मिसळून सर्व धर्म समभाव
मात्र जपणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओपन 40+ क्रिकेट हे अफलातून आणि ग्लॅमर क्रेज वाढताना पाहायला मिळतो या खेळाला. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु काय बॉडमॅनचा उपयोग करत या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. मॅग्निफिसंट कॅच बाय बबन नार्वेकर. वॉड कॅच. फलंदाज बाद. प्रेमित राऊतच्या खेळीला पूर्ण विराम. प्रेमित राऊत यावेळेला मात्र लेफ्ट हँड बॅटरची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण सौरव गांगुली जेव्हा मात्र बाद व्हायचे त्यावेळेला मात्र कोणत्या फलंदाजाला मात्र आणायचं हे MS धोनीने सुद्धा सांगितलं. जेव्हा मैदान ते सोडायचे त्यावेळेला मात्र अगोदरच ड्रेसिंग रूममध्ये ते त्या ठिकाणी इशारा करायचे. असे मात्र सीख लँग्वेज खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. निरंजन घरतला मात्र पुढे आणलं गेलंय. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 0. 1 गडी बाद. एका साईडला सादिक अन्सारी, एका साईडला संतोष टवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड आहे गिरीजचा. यंदाच्या हंगामामध्ये मी समालोचन करताना चिमाजी अप्पाच्या मैदानात हाताला इंजुरी झाली होती, मात्र पोटातून परिपूर्ण रक्तबंबाळ झाले होते, परंतु मी क्रिकेट खेळणार, माझ्या गावाच्या संघासाठी मी क्रिकेट खेळणार आणि हे दर्शवत असताना 6 बॉल 6 षटकार ठोठावले होते. तोच खेळाडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो. आता डीप मिड विकेटला आहे. लेफ्ट हँड बॅटर आल्यामुळे संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 0. मंगेश राणे स्वतः आहेत. रबर बॉलचा आज विचार केला तर एन्जॉय केलं यंदाच्या हंगामामध्ये. सुरुची बीचच्या मैदानात पागदरे साहेबांची ती स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धा म्हणून ओळखली गेली. यंदाच्या वर्षात चॅम्पियन्स वसई संघाने सुद्धा खूप चांगली स्पर्धा भरवली होती. त्यानंतर गणेशजी काकड यांनी मात्र ती स्पर्धा एक भरवली. जो आपल्यातून निघून गेला जितू धानवा, अर्थातच बँजो, त्याला मदत करण्यात यश मिळवलं होतं आणि खऱ्या अर्थानं मदतीचे हात दिले होते. कॅन्सरग्रस्त झाला होता. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला अनिल घरत मात्र थोडेसे फंबल झाले होते, परंतु तिथे कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. मनोहर नम सरांकडून निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 0. 4:22 चेंडू पडल्यानंतर 3 मिनिटांचा आतापर्यंत कालावधी. यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय लो फुल टच चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु खराब क्षेत्ररक्षण. संतोष डावले. धर्मेचं रिॲक्शन पहा. एक काय घडलं गेलं. एका क्षणाला मला इरफान पठाणची आठवण झाली. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर त्याचं रिॲक्शन. इथून आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 4. चुकीला माफी नाही. यावेळेला आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. धर्मेची गोलंदाजी छान आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र उमेद त्याला खूप साथ देईल का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. बॉलर तयार धर्मेश. त्यावेळेला ऑफसाईडला सुरेख पद्धतीने अनिल घरत त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. सिंगल मिळाली. बबन नार्वेकर मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुपर. सिंगल मधून डबल कन्वर्ट केलं जातं आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. एका खेळाडूने मिसफील्ड केल्यानंतर आपण पाहतायत नितेशजी कदम यांच्याकडून आपण पाहताय. जर मनोहर नमसरांनी 3 बॉलवर 3 चौकार मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय, जे पंचांच्या भूमिकेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र या ठिकाणी गुडघ्याच्या वर जाऊन आदळतोय. नितीन जंगम थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी, परंतु कोणतीही धाव आली नाही. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6. इथून 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 33 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम. 3 षटकं 15 मिनिटाचं तुम्हाला फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. 16 मिनिटं जर लागला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मात्र 38 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषकाचे आमचे लाडके आयोजक यांनी घेतलेली मेहनत, रात्रंदिवस मेहनत करून या स्पर्धेला सजवलंय. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज. सादिक अन्सारी अँड ऑल टीम. चला, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 6-6, 5-5 षटकांचे सामने आपण खेळवत आहेत. 4-4 षटकांचे सामने आपण पाहत आहेत. प्रशांत दुमाडा, ब्रँड ऑफ जव्हार,
आज 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं. रबर बॉल क्रिकेट म्हणा, तदनंतर 40+ प्रीमियर लीग म्हणा जे आपल्याला पाहायला मिळाली. पालघर जिल्हा प्रीमियर लीग अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळत प्रशांत दुमाडा. आणि तो झेल मला आठवतो अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी सचिनदादा पाटील यांची ती स्पर्धा. आणि अगदी वडाच्या बाजूला जे झाड आपण पाहताय त्याच्या आतमध्ये मात्र बाउंड्री लाईन आपण पाहू शकलात. आणि थोडंसं बाजूला जर आपण गेलात तर वन हँडने काय जबरदस्त झेल टिपला होता. क्लास, क्वालिटी आणि डोळ्याचं पारणं फिटणारा झेल होता. चला वेळ दौडू नका प्लीज. 4:28 झालेत. 6 मिनिटे लागलेली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. प्रकाश पाटील या वेळेला आपण पाहतायत सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये येत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 6. टिवरीचा ब्रँड आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. यावेळेला प्रशांत दुमाडाचा हा चेंडू अकोट टप्प्याचा होता. मनोहर नम सरांनी पहिला चौकार तर जरूर ठोठावलाय कल्पेश पाटील यांच्या स्वागतासाठी. गुड शॉट. गणेश कारभारी टाळ्यांचं यावेळेला ॲप्रिसिएट करत असताना पाहायला मिळत आहेत. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा. अनिल घरत काहीतरी कान मंत्र देत असताना अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. एका साईडला सफाळेचं क्रिकेट तर एका साईडला वसई विरारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सफाळे बोईसरचं क्रिकेट आपण पाहू शकतायत. सरळ बॅटने खेळला गेला. ऑन साईडला खेळत असताना गॅपमध्ये आहे बबन नार्वेकर. पुढे सरसावतील, चेंडूला मात्र फील्ड करतील. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हरीश पाटील मात्र कौतुकास्पद टाळ्यांचा गजर करत असताना पाहायला मिळत आहेत. हे असायला हवं. एखादा पार्टनर जर आपली चांगली फिल्डिंग करत असेल तर त्याची मात्र पाठ थोपटणं हे आपल्या हातात असतं आणि तेच मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. 11च्या 11 खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 12 धावा फलकावर. वेळोवेळी मात्र आपण पाहिलं तर खूप चांगलं बारीक सारीक काम मात्र जेव्हा सिनियर आयोजक सांगतात त्यावेळेला साहिल घरत हे सुद्धा ऐकतायत. निकेश किने ऐकतात. प्रणव घरत ऐकतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम आणि धन्यवाद. म्हणजेच मूर्ती लहान आहेत आणि पुढील भवितव्य त्यांच्या हातात सुद्धा येईल या संपूर्ण स्पर्धेचं. म्हणून आताच तयारीला लागलेत. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय मनोहर नम सर. यासाठीच ओळखले जातात आक्रमकतेचा सितारा, विस्फोटक फलंदाज, गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून मनोहर नम यांच्या बॅटमधून येताना हा क्लास क्वालिटी षटकार. काय फटका खेळला होता. संघाची धावसंख्या तब्बल 18 वर जाऊन पोहोचली गेली. 39 धावांचा पाठलाग करत असताना फॅब्युलस बॅटिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर मनोहर नम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल 21 धावेची गरज. थँक्यू व्हेरी मच साहिल पाटील, अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे आणि आज मनीष तामोरे यांना आपण पाहत आहेत ब्रँड ऑफ दांडी. पुन्हा एकदा बॉल होता यार. ऑन साईडला खेळलाय परंतु मिस टायमिंग आणि या वेळेला मात्र चुकी केली. ही चुकी किती महागडी ठरेल. इथे वैभव साने मात्र थोडेसे गोड शब्द या ठिकाणी देत असताना बबन नार्वेकर यांना अशा वेळेला मात्र किती चुकी. कारण बाउंड्री लाईन टच असतील, सूर्यनारायण देवाची प्रखर किरण मात्र तुमच्या डोळ्यावर येतील. अशा वेळेला मात्र सिनियर खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. गॉगलचा उपयोग करायला हवा. आता एक बॉल जर 4 धावेची अशी गरज असती तर काय घडलं असतं. ह्या वेळेला मात्र आपण पाहताय चौकार. हरकत नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मात्र जाणून बुजून कोणीही चुका करत नाही. त्या चुका होत असतात. त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र बबन नार्वेकर या वेळेला आय एम ऑलवेज रेडी हे दर्शवत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत वैभव साने हेच दर्शवत असताना की क्विकली मात्र जेव्हा चेंडू येतात ना त्यावेळेला तुम्हाला चेंडू परफेक्ट फील करावे लागतात. परंतु इथे मात्र मनोहर नम आपली जागा काय आहे, आपण सलामीवीर का आहोत याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपण पाहतायत. आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5 म्हणजे येणारे बॉल 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 17 धावेची आवश्यकता आहे.
13 बॉल 17 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल का? नवीन फलंदाज वंदेश, एक हार्ड हिटर, बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चला वेळ दौडू नका. एका साईडला ऑरेंज 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर षटकार, तदनंतर चौकार आणि आउट. पहिला चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर चौकार आणि 5व्या बॉलवर विकेट. 5 बॉल. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर विकेट. संघाची धावसंख्या फलकावर 22 झालेली आहे आणि 17 धावेची आवश्यकता आहे. येणारे 13 बॉलमध्ये 17 धावा. येस निरंजन, पुन्हा एकदा कन्फ्युजन दूर करू. थँक्यू. 13 बॉल आणि 17 धावा. व्हॉट अ मॅच. यावाला जबरदस्त चाबूक शॉट. ही आहे ओळख वंदेश या फलंदाजाची. ठाकूरपाडाचा ब्रँड जाताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट बाय वंदेश. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा पद्धतीने मात्र या वेळेला या चेंडूवर हुकूमत गाजवली. चेंडू सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकफूट पॉइंटला भेदून निघून जातोय. 4 धावांकरता संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा अवघ्या आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा प्रशांत दुमाडाने मात्र खर्च केल्या आणि 26 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. म्हणजेच इथून बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 13 धावेची आवश्यकता. एक बॉल सुद्धा मात्र एक्स्ट्रा बॉल आला नाही, परंतु खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला यावेळेला गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये ती प्रशांत दुमाडाने मात्र थोडंसं चुकीची लेंथ ऑन लाईन बाळगली आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली धावांची गती मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. वंदेशसाठी एकच म्हणेन की ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय अप्रतिम. आपल्या कर्णधारावर भरोसा दर्शवतोय आणि संजय पाटील जाणतायत की कोणत्या क्रमांकावर कोणता फलंदाज फिट आहे. यावेळेला दर्शवत असताना हे कॅप्टनशिप, गुड कॅप्टनशिप याला म्हणतात. यशस्वी कर्णधार तोच असतो जो संघाला मात्र घेऊन चालतो. संघाच्या सहकार्याला घेऊन चालणं फार महत्वाची गोष्ट असते. 12 बॉल 13 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. संदीप खरवत. अप्रतिम फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 या धावसंख्येवर 27 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहेत 12 धावेची आवश्यकता. 11 बॉल आहेत. संदीप खरवत अर्नाळा गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक फलंदाजांना ज्यांनी थैथया नाचवलंय. आज सकाळी सुद्धा जितूला मात्र आपण पाहिलं तर क्रीजमध्ये नाचवलं परिपूर्ण. गोलंदाज तयार. संदीप खरवत आपल्या गोलंदाजी मार्कवर. जादुई गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चला घाई करा जरा प्लीज. वेळ दौडू नका, स्पीडअप करा. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. सादिक अन्सारी त्या झेलखाली कोणतीही चुकी करणार नाही. सिक्सर किंग. वॉट अ कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 12 धावेची आवश्यकता. कधी या बाजूने झुकेल, कधी त्या बाजूने झुकेल, कधी या संघाकडे झुकेल सामना, कधी त्या संघाकडे झुकेल. जबरदस्त सामन्याचं मात्र ह्या वेळेला अजित म्हात्रे सर सांगतायत की तुम्हाला जर बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही तर तुम्ही मात्र या वेळेला आपण टीम मीटिंग कमी करा. पंच त्या ठिकाणी हातवारे करतायत. बबन नार्वेकर एका साईडला आपण पाहतायत. वैभव सानेला आपण पाहतायत. हरीश पाटील एक कोपरीचा ब्रँड. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या खेळाडूला. एक शांत चित्ताने नेहमीच मात्र क्रिकेट हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर संतोष लावलेला आपण पाहू शकलात. खास करून जर आपण विचार केला तर अफझलला आपण पाहतायत. लेफ्ट आर्म बॉलर. प्रकाश पाटीलला आपण पाहतायत. तर एका साईडला नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सातपाटीचा ब्रँड हिमकांत भोईर. चपाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. एकदा त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेला त्यांनी हसत हसत उत्तर दिलं.
होय, मला लहानपणापासून मात्र चपाटी या नावाने ओळखलं जातं, कारण ज्या वेळेला तो बॅट फिरवतो त्या बॅटमधून मात्र एक जबरदस्त आवाज येतो. यावेळेला पहा, आवाज आला. चपाटी या नावाने का ओळखलं जातं याचं मात्र प्रात्यक्षिकरण दिलं आल्या आल्या. मात्र होय, मी ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलोय. आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते यावेळेला 33 या धावसंख्येवर. विजयासाठी आता मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 9. वसई 11 संघ थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. क्लास यक्ष11 सफाळे यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नित्या अर्थातच नितीन जंगम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बँड्राचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. त्यावेळेला फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. चपाती अर्थातच हिमकांत भोईर गॉन. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 8 आणि 8 बॉलमध्ये 6. संजय पाटील स्वतः जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. जेवढ्या स्पर्धा या विभागात होतात त्या स्पर्धेला कॉपरेट करण्यासाठी मात्र नेहमीच तत्पर असणारं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 बॉल 6. यानंतर 2 सामने आहेत आणि 2 सामने आपल्याला खेळवायचेच आहेत, कारण 4:39 झालेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप खरवत. ऑन साईडला खेळला गेलाय. बबन नार्वेकर पुढे सरसावत आहेत. सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड. सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला. 2 धावा मिळाल्या. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 या धावसंख्येवर 4 धावेची आवश्यकता. बॉल आहे 7 बॉलमध्ये 4 धावा. ॲब्सोल्युटली सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. गुड डिलिव्हरी नितीन जंगम. या वेळेला मात्र क्लोज कीपर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावले. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 4 धावा. फक्त म्हणून चालणार नाही. चला, टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. लगेच आपण गोलंदाजाला हातवारे करा की तुला गोलंदाजी करायची आहे, कारण वेळ फार कमी आहे. वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही, वेळ कोणाचा गुलाम नाही आहे आणि वेळ कोणासाठी थांबणार नाही. टाइम अँड टाईट वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कोणासाठीच थांबत नाही. च्या दिवसात रोहित रुद्रने जबरदस्त फलंदाजी करत आपण पाहू शकलात, एक चांगला खेळ दर्शवला. जर कोणाचा मोबाईल जर चुकून राहिला असेल, बाउंड्री लाईनवर ठेवला होता, तर आपण तो ओळख पटवून मात्र आपण घेऊन जायचं. मंगेश भोईर वेडी. इथे सफाळ्यामध्ये माणुसकीचं नातं आहे, परंतु दादरवरून जे आपल्याला रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मात्र आदराने आणि सन्मानाने, तुम्ही रोहितला थँक्यू म्हणा, आम्हाला थँक्यू बोलण्यापेक्षा, तर थँक्यू रोहित रुद्र. त्या ठिकाणी आपण पाहिले रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे अजून सुद्धा माणुसकीचं नातं आहे या जगामध्ये. खास करून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. संतोष टवले आपल्याला पाहायला मिळतात. गिरीचा ब्रँड. याच खेळाडूने 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली. तर या मॅचच्या दिशेने 6 बॉल 4. निरंजन गरत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. यावेळेला क्लास टायमिंग इनफिल्डच्या वरून सुपर टायमिंग, क्वालिटी दर्जाचा चौकार आणि या चौकाराने मात्र विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉंग्रॅच्युलेशन यक्ष11 सफाळे टीम अँड हार्ड लक वसई 11. धन्यवाद मंगेशजी राणे, आपण आलात या स्पर्धेला, जरूर सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. गणेशजी काकड सर, आपला सुद्धा धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जुल्फिकार भाटी, यावेळेला आपण पाहतायत पट्टूबाई, यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद करून त्यांचं गोड कौतुक करूया आणि अभिनंदन करूया आपण यक्ष11 सफाळे संघाचं, ज्या ठिकाणी जबरदस्त प्राण भोईर यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. मनोहर नम, वंदेश